लावू इथे राईटला, हे बघा ठीक आहे, सापडली जग. ऐका ना, तुम्ही डोळे उघडा, नीट बघा आणि लावा औषध. म्हणजे चुकीच्या ठिकाणी लावताय तुम्ही. काय सांगताय? नक्की उघडू? हो. तुम्हाला चालणार आहे? हो, ऐक, लावा तुम्ही येत औषध. उघडतो. जरा चुकलं नाही, लावतोय मी. झोमतय हो मला. तू इतकंही झोंबत नाहीये, काय लहान मुलीसारखं करताय? अहो नका नाही लावू तुम्ही, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, ते नका लावू, हळद लावा. हळद नाही, हळद लावण्याचंच वय झालंय तुमचं, पण इतकी घाई नकोय. तुमच्या लग्नात लावू आपण हळद. ऐका ना हो, हळद लावा ना, हळद जास्त झोंबत नाही आणि रक्त पण कमी येतं. पारंपरिक औषध आहे ते. अरे यार, परत आल्या परंपरा. काय करू काय तुमचं काकू? आई ग. आणतो आणतो. आई ग. आंबा आणलीये. चिमटीत घेऊन नीट लावा. थांबणारच जरा. तुम्हीच म्हणालात ना की झोंबत नाही म्हणून हळद. चुकतंय हो. असं सांगा ना. आई, 1 मिनिट. अगं काऊ, काय झालं? अगं वैदेही, आई अगं किती लागले रक्त येते. अगं काय झालं? अगं वैदेही, घरात चोर घुसला होता आणि अचानक झटापट झाली, तर माझ्या पायाला लागलं. चोर? चोर कसं काय आलं घरात? आणि तुम्ही मला इन्फॉर्म का नाही केलं? तुम्ही पोलिसांना कळवलंत का? हे बघा, तुम्ही कळवा, ते पेट्रोलिंग करत असतील, ते पकडतील ना पटकन. वैदेही चिल 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 चिल. वैदेही चिल. पोलीस इथे आले तर मी म्हणजेच राजवर्धन मोहिते इथे काय करतोय हे पोलिसांना सांगावं लागेल ना. कशाला उगाच उद्याची न्यूज क्रिएट करताय? काही झालेलं नाहीये, चोरीलाही काही गेलेलं नाहीये आणि काकूंनाही काही लागलेलं नाहीये. आय मीन थोडंसं लागलंय काकूंना, पण काकूंचा विश्वास असलेली जाली म्हशी ऑर्गॅनिक अँटीसेप्टिक टर्मरिक मी काकूंना लावतोय. काकू काकू काकू, सावकाश सावकाश सावकाश. सोडा मला. का? तुमच्या आधाराची गरज नाहीये, बघेन मी माझं माझं. वैदेही, वैदेही. वैदेहीला कोणाचा तरी कॉल आलाय, बोलण्यात बिझी आहे. बोलू देत, जाईन मी माझी माझी. जा. हे काकू, नका ना इतका ऍटिट्यूड दाखव. हा, कालच लागलाय ना आपल्या पायाला. इतरांना बोलायला वेळ देत नाही, निदान त्या पायाला तरी वेळ द्या बरं व्हायला. चला आता. आणि विषय असा आहे ना काकू, कधी कधी एक्सपिरियन्स माणसांचं ऐकावं, त्यात आपला लॉस नसतो. आणि आता खाली बघा, पडाल नाही तर. आहे माझं लक्ष. हो ना, चला. सावकाश. आई ग. सावकाश. हा या. आलो. ओ, इथे उभे राहा. हा, येस, आलो आपल्या बॅटल फील्डला. घ्या वेपन्स आणि लागा कामाला. इकडे कशाला घेऊन आलात मला? किचन मध्ये. म्हणजे हे आता सकाळी सकाळी काहीतरी चहा वगैरे कराल ना? तो भूक लागली आहे मला, काहीतरी बनवा ना पटकन. हो, मी आत्ता उठले की नाही. मग मग काय मग?
पायाला लागलंय माझ्या, तुम्हाला त्याचं काही वाटत नाहीये ना? स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन आलात मला किचन मध्ये. हो. तुम्हाला ना खरंच माणसांची अजिबात किंमत नाहीये. आजूबाजूची माणसं काय फक्त तुमची सेवा करायला जन्माला आली आहेत का? उठा बाजूला व्हा, मला फ्रेश होऊ दे, ब्रश करू दे, आंघोळ करू दे. काऊ उठलीस तू? वैदेही बरं झालं तू आलीस. ये अगं एक हो जर मदत कर. ऐक हळू हळू हळू. बडबड करताना तोंड दुखत नाही वाटतं काकूंचं. बाहेरूनच काहीतरी मागवतो. खबरदार बाहेरून काही मागवलं तर हा. सकाळी सकाळी कशाला तुम्हाला बाहेरचं काही खायचंय? आवरून येते मी आणि देते काय ते बनवून. चला हळू. हे यार, काकूंना नक्की काय म्हणायचंय तेच कळत नाहीये मला. काय लाज ना वाटत हे सांगायला? एक साधी बाई तुम्हाला आवडता आली नाही? नाही हो साहेब, ती नसती ना तर तो बेसावध असता. आज त्याचा गेमच करून टाकला असता. पण तिनं आवाज दिला आणि सगळा बवाल झाला. नाही तर त्याला आज पक्काच तोडला असता. पण तसं झालं नाही ना. मग पुशार का मारत कशाला सांगतोयस? साहेब, हा जाऊन त्याचं कामच करतो. पण साहेब, एक लोचा झालाय. त्यानं माझा थोबडा बघितलाय. तुमच्यात एक काम कर, 4-8 दिवस तेच तोंड काळ कर तुझं. त्याने जर तुला पुन्हा बघितलं ना तर त्याला संशय येईल की मुद्दाम कुणीतरी त्याच्या मागावर आहे म्हणून. पण साहेब, गप बोललो ना, गप. जोवर मी सांगितलं ना तोवर कुणाला तोंड दाखवायचं नाही, कळलं? झालं बोंबला ना प्लॅन सगळ्या. नाही जरा व्यवस्थित निरखून माणूस नाही ना पाठवता आला तुम्हाला. कटकट करू नकोस. मी तेवढं तरी करतोय. तुमच्यासारखं घरात नुसतं बसून धुसफूस करत नाही. प्लान फसतात. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. थोडा वेळ जाऊ दे, मग पुन्हा बघतो. त्या राजवर्धनकडे बघतोच मी. मे आय कम इन मॅडम? ये नेहा. मॅडम, अनाथ मुलांच्या ज्या संस्थेला आपण मदत करतो त्यांचा फोन आला होता. हो, उद्या रातचा वाढदिवस आहे ना. त्यांच्या बर्थडेच्या दिवशी अनाथ मुलांच्या ज्या संस्थेला आपण मदत करतो ते विचारत होते की उद्या तुम्ही येणार आहात का त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायला. पण राजवर्धन सर तर नाहीयेत. मग आपण काय करायचं? त्यांना कळव, मी सांगते मग. ओके चालेल, येते मी. हॅलो, बोला मॅडम. कावेरी, अगं तू अजून ऑफिस मध्ये का नाही आली आहेस? अहो ते विषय असा आहे, काल जरा मी धडपडले, जरा लागलंय पायाला. धडपडलीस म्हणजे खरंच तू धडपडलीस का? राज धडपडलाय? गेल्या वेळेला पण असंच सांगितलं होतंस. आजारी तो होता पण तू आजारी असं सांगितलं होतंस मला. मला काळजी वाटते म्हणून तू लपून नाही ना ठेवत आहेस? अहो नाही मॅडम, मलाच लागलंय. ते बरे आहेत. ऍक्च्युली काय झालं, काल चोर आला होता घरात. काय? अरे बापरे, मग? हो, ते त्याच्याबरोबर झटापट झाली ना, तर मला थोडस लागलं. अगं पण फार लागलं नाहीये ना तुला? राज कसा आहे? ठीक आहे ना? सगळे ठीक आहात ना तुम्ही? फार नाही लागलंय, त्यावर थोडस म्हणजे लागलंय, पण चालता येत नाहीये म्हणून मी ऑफिसला नाही येऊ शकले. पण मी दुपारनंतर येते ऑफिसला. हे बघ कावेरी, तू एकदम विश्रांती घे. काही काळजी करू नकोस, नको येऊस ऑफिसला.
फक्त तू ऑफिसला आली असतीस तर तुझ्या बरोबर काहीतरी गोड पाठवायचं होतं राजला. मला सांगा ना, मी करून खाऊ घालते त्यांना. अगं तसं नाही, उद्या राजचा वाढदिवस आहे म्हणून त्याच्या आवडीचं गोड काहीतरी माझ्या हाताने मला करून त्याला खाऊ घालायचं होतं. काय उद्या बोक्याचा वाढदिवस आहे? काय? मोक्याचा दिवस आहे उद्या, असं म्हणायचं होतं मला. तुम्ही एक काम करा, तुम्ही बच्चू मामांकडे पाठवून द्या ना. हा बरोबर, मी बच्चू बरोबर पाठवते, त्याला खाऊ घाल. हो हो आणि कावेरी, काळजी घ्या, सगळे सांभाळून राहा. हो हो, बाय. हो, माझ्याकडे बघून हसताय कशाला? काही लागलंय का तोंडाला? काही नाही. खरंच लागलंय का? काकू नाही. काय काऊ, पाय बरा आहे का? हो, कालच्या पेक्षा आज खूप बरं आहे. हे बघ, लाडू कसली भारी दिसतात. ते मला आपल्यासाठी नाही आहेत ते, मग रत्नमाला मॅडमनी सरांसाठी पाठवले. बच्चू मामांनी गुपचूप दिले माझ्याकडे. सकाळी वळल्यावर देणार आहे मी. हा म्हणजे सकाळी करूच आपण सेलिब्रेट, पण मी काय म्हणते, आपण आता 12ला काही करणार नाही सेलिब्रेट? करूया ना, घर सजवूया छान. तेच म्हणते मी ना, आणलेत बलून्स आणि स्प्रिंकल्स, चालेल ना? पण विषय असा आहे ना वैदेही, बोका जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत आपल्याला यातलं काही करता नाही येणार. सतत काय ग बोका बोका म्हणतेस? आज त्याचा वाढदिवस आहे, नाही तर आज तरी त्याला नावाने हाक मार. आज वाढदिवस नाहीये त्याचा, उद्या आहे. हो ठीक आहे, ते सगळं सोड कर. मी काय म्हणते, मी आता त्याला घराबाहेर घेऊन जाते आणि बरोबर 12 वाजता त्याला घरी घेऊन येते. तोपर्यंत तू हे सगळं अरेंज करशील? चालेल, तसं करूया. चालेल. काय खिचडी बघते दोघींमध्ये? हा, तुमचे कान कशाला आमच्या बोलण्याकडे आहेत? आमचं मुली मुलींचं पर्सनल बोलणं सुरू आहे. हो का? मी काय म्हणते, आत्ताच आपलं जेवण झालंय तर चल ना जरा बाहेर चालून येऊया. नको, आज खूप काम आहे. अहो ती म्हणते तर जा ना. एवढा काय भाव खायचा आहे त्यात? तसंही जेवणानंतर शतपावली घालणं खूप चांगलं असतं, जेवण चांगलं पचतं. हा येस. काकू, यू आर राईट. पण कालच आपल्या घरात एक चोर शिरला होता, त्यामुळे तुम्हाला आज असं एकटं सोडून जाणं बरं दिसत नाहीये. मला काळजी वाटते. माझी कशाला काळजी करताय तुम्ही? माझी काळजी करायची काही गरज नाहीये, मी खमकी आहे. काकू, तुमची काळजी नाहीच वाटत आहे मला. मला ना त्या बिचारा चोराची काळजी वाटते. तो जर पुन्हा आला ना, तर त्याला सुद्धा या संस्कृती आणि परंपरेचे धडे देत बसतील. त्याला म्हणतील, हो चोर दादा, काय करताय हे? तुम्हाला शोभतं का? आपल्या संस्कृतीमध्ये काय लिहिलंय? दिवे लागणीच्या वेळेस माणसाने घरी असावं, शुभम करोती म्हणावं. हे लेक्चर ऐकून ना बेशुद्ध पडेल तो. हे बघा तुम्ही आता काऊ 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 जाऊ दे ना, जाऊ दे. राज ऐक ना, हे सगळं सोड ना, तू चल जाऊया. हो जाऊयात ना. नाही, आणि
तुझी कंपनी मिळणार असेल तर हरकत नाहीये, पण आज नको, उद्या जाऊया. आज खरंच खूप काम आहेत. लिगल डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत, टाउनशिपची ब्ल्यूप्रिंट आली आहे ती सुद्धा बघायची आहेत. खरंच खूप कामं पेंडिंग आहेत. सो प्लीज आज नको. अहो जा जरा वॉक घेऊन या, तुम्हाला जरा फ्रेश वाटेल. काकू, तुम्ही भांडायचं बंद केलं ना तरी मला फ्रेश वाटेल. पॉसिबल आहे का तुम्हाला? आता माझ्यावर यायची काय गरज होती? नका ना भांडू तुम्ही. भांडू नको मग काय करू? हे असं बोलायची काय गरज होती त्यांना? ते सोड, तू इकडे ये. चल. मला सांग आता काय करायचं? आता काय करणार? हा बुका काय बाहेर जाईल असं वाटत नाही मला. आता तू झोपायची वाट बघायची. नाही. तो झोपल्यावर ना आपण ते डेकोरेशन वगैरे सगळं करूया, चालेल? चल झोपूया आता. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गाऊ, उठ उठ, झोपलाय तो. चल. काय करायचंय आता? ऐक, ते स्प्रिंकल्स आहेत ना, ते मी इथे लावते आणि त्या झिरमिळ्या वगैरे पण इथेच लावते. ठीक आहे, तू फुगे फुगवा लागेल. चल. काय? हे आता नाही, उद्यासाठी आहे. ठेव ठेव. कोण नाहीये? कोण आहे? कुठे कोण आहे? कोणीच नाहीये. बाहेर फटाके फुटले असतील. आज इंडिया जिंकली ना. हा, झोपा तुम्ही, झोपा. पण आज कुठे इंडियाची मॅच होती? ऑस्ट्रेलियाची असेल ना मग. हा, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाचं कोणीतरी इकडे शेजारी आलं असेल फिरत फिरत, आणि त्यांची टीम तिकडे ऑस्ट्रेलियात जिंकली म्हणून ते इकडे फटाके फोडत असतील. झोपा तुम्ही, झोपा 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 झोपा. काकूंच्या शेजारी पण काकूंसारखे कॉमेडी आहेत. कशाला एवढा मोठा फुगवलास? मी काय मुद्दाम फोडला का? बरं जाऊ दे, हे सगळं ना आता उद्या सकाळीच करूया. तसंही हा बोका सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपलेला असतो. आता कोण बुका म्हणताय? सॉरी. असं जसं ते मला आवडतं.
आज कोणता फेस्टिवल आहे काय? सरप्राईज. काय? नाही नाही, आज कोणताही सण नाहीये. आज तुमचा वाढदिवस आहे ना, म्हणून हे सगळं केलंय. मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे वा, थँक्यू थँक्यू. पण तुम्हाला कसं कळलं आज माझा बर्थडे आहे? अहो ते बॅनर्स लागलेत ना तुमच्या नावाचे बाहेर, ते बघूनच आम्हाला कळेल.